तर त्यांनी काय केलं, त्या स्वामींना विचारलं, अहो स्वामी राया, आमचे गुराखी मुलं इथं आले होते काय? ते मग हो आले होते. मग कुठं आहे? त्यांनी मग दुसऱ्या एका व्यक्तीनं पाहिलं. अहो म्हणे सर्व मुलांचे शिदोरी कपडे इथं काढून ठेवलेलं आहे, चपला काढून ठेवलेल्या आहे, घोंगडं ठेवलेलं आहे, काळ्या ठेवलेल्या आहे, पण मुलाचा कुठंच पत्ता येत नाही. मग स्वामींना विचारलं, स्वामी राया हे आले होते की गुराखी? स्वामी म्हणाले हो आले होते. मग कुठं आहे म्हणे? तर म्हणजे विहिरीत आहे. मग यांनी टार्च लावून, त्या टाईमला टार्च नव्हतेच, दोरीनं बांधून असं कंदील आतमध्ये, जो टिमटिम्या कंदील सोडून आतमध्ये पाहिलं, पण त्यांना काहीच दिसत नव्हतं. मग ते आले, स्वामी राया तुम्ही म्हणता विहिरीत आहे, पण विहिरीत तर काहीच दिसत नाही, काळं शार पाणी दिसते. मग स्वामींनी त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा, जसं राम्या गोम्या सोम्या नाम्या जे काही नाव असेल त्यांचं एका एकाचं तुम्ही नाव घ्या आणि त्याला बोलावा. तर जसं त्यांनी म्हटलं रामा, रामा म्हटल्यावर रामा तडकन विहिरीतून बाहेर आला. अशा प्रकारे सर्वच गुराखी एक एक करून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर ज्यावेळेस गुराखी बाहेर आले, तो बाहेर आल्याबरोबर आपला कपडा लत्ता भांडं कुंडं घ्यायचं आणि आपल्या घरी जायसाठी रस्त्यानं लागायचा. मग त्यांनी विचारलं मुलांना, अरे बा तुम्ही कुठं होते? तर त्यांनी सांगितलं आम्ही स्वामीजवळ बसलो होतो. काय विचारलं? आम्ही स्वामीजवळ बसलो होतो. मग अशा तऱ्हेनं पूर्ण मुलं घरी गेले. याच्यापासून तुम्हाला लहान मुलांना शिकायचं म्हणजे काय आहे? काय शिकायचं आहे? आपण लहान मुलं कुठेही जर गेलो तर कोणत्याही अनोळखी ठिकाणी जिथं आपण अज्ञात आहे, आपल्याला मालूम नाही, तिथं कुठंही जायचं नाही, प्रवेश करायचा नाही. आजकाल लहान लहान मुलं पकडणारे येतात. त्याच्यामुळे आविष्कार होतो का हो मग अमुकची मुलगी, लहान मुलगी आहे चिमुकली, शाळेतून गेली त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, ग्रुपनं राहायचं. शाळेतून निघते वेळी जाते वेळी कुठेही जर असलं तर सिंगल, कोणीही सिंगल फिरायचं नाही. आपली मित्र मैत्रिणी सर्व सोबत राहायचं. हा एक उद्देश या लीळेचा आहे. ही नांदेडची लीळा आहे. म्हणून तुम्हाला लहान मुलांना मी सांगितलं की बा याच्यामध्ये शिकायचं काय, की सिंगल कधी राहायचं नाही. हां, कोणी जर खाद्यपदार्थ दिलं, गोळ्या बिस्किट काही दिलं तर अजिबात घ्यायचं नाही, खायचं नाही. जर कोणी दिलं तर घरी आणायचं, मम्मी पप्पाला विचारायचं. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी जर परवानगी दिली तरच खायचं, नाही तर कॅडबरी चॉकलेट बिस्किट काही कसं कोणी जर दिलं तर ते अजिबात घ्यायचं नाही. मी सौ सीमा विलास राजोळे, मी इथली माझी नगरसेवक आहे. अगोदर पण नेहमी आम्ही इथं यायचो बा, जेव्हा त्या साईडला मंदिर होतं तेव्हा. आणि सानपताई सर वगैरे मी दरवेळेस कृष्ण जन्माष्टमीला येते बा इथे वरती. आम्ही खालीच राहतो, हनुमान मंदिर आहे ना तिथं राहतो आम्ही. पण हे माझे क्लासचे मुलं आहे, अजून खूप मुलं आहे. पण मुलांची इच्छा होती कुठंतरी जावं बा, आज काय ते फ्रेंड्स डे वगैरे. म्हटलं आपला सगळं तर आपला कृष्णच आहे, तर आपण त्यालाच भेटायला जाऊ, म्हणून मी मुलांना घेऊन इथे आले. आजचा पहिला 15 ऑगस्ट, पहिला रविवार म्हणजे फ्रेंड्स डे, राईट? फ्रेंड्स डेसाठी तुम्ही काय आणलं माझ्यासाठी? काही नाही आणलं ना? तर हां, काही हरकत नाही. तर फ्रेंड्स डे निमित्त मी तुम्हाला सर्वांना आज गिफ्ट देतो. तुझा खूप गरीब होता, पण कृष्ण काय तुझं सखा होता. मित्र, सखा म्हणजे काय? मित्र, सखा म्हणजे दंडवत म्हणायचं सगळ्यांनी. दंडवत पर्यंत हात जोडून दंडवत, 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 दंडवत म्हणायचं. हात जोडून म्हणायचं. जोडायचे दोन्ही. हा
बाबा धन्यवाद. आज ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार म्हणजे फ्रेंडशिप डे. आम्ही या मंदिरामध्ये श्रीकृष्ण ध्यान मंदिर नांदगावमध्ये हे सर्व बालगोपाल यांच्यासोबत फ्रेंडशिप करून त्यांना एक बिस्किट म्हणून त्यांना सप्रेम भेट दिली. आमचा असा नेहमी योग योग त्याकरिता मी सर्व बालगोपालांना आशीर्वाद बदलू नको. हा मग ते मस्त वाटते बरोबर सांगायला सीमा विलास राजवळे, मी माझी नगरसेवक आणि मी बालगोपालांना घेऊन आले कारण आजच्या युगामध्ये खूप चालू म्हणजे फ्रेंडशिप डे काय असतो. पण फ्रेंडशिप डे म्हणजे असं मैत्री दिवस वगैरे असं पहिले काही नव्हतं. पण हा पौराणिक मध्ये आहे मैत्री दिवस. पण कोणाचं? कृष्ण आणि सुदामाची. सगळ्यांना माहीतच असेल कृष्ण कोणत्या पदावर होते आणि सुदामा कोणत्या स्थितीत होते. म्हणजे सुदामाने कधीच कृष्णाजवळ काही मागितलं नाही, पण कृष्णाने त्याला पाहिजे ते सगळं दिलं. याला म्हणतात मैत्री. नाही तर आजकालची आपली मैत्री कशी? आज मैत्री दिवस जर जाऊ हॉटेलला, थोडंसं पिऊ खाऊ मजा मारू, ही मैत्री. याला मैत्री म्हणत नाही. जे आपल्या दुःखात सुखात आपल्या हजर असतात त्याला मैत्री म्हणतात. जे आपल्याला जे खरं आहे ते सत्यानं सांगतात ती मैत्री म्हणतात. नाही तर मग गोड गोड बोलून नाही तू वाईट बी असला तर मग तू चांगला आहे असं म्हणून जी मैत्री असते ती मैत्री नसते. तू वाईट आहे ना, तू वाईटच आहे, याच्यात तू सुधार कर, ती मैत्री असते. मैत्री कशी पाहिजे? जसं मॅडमनी सांगितलं, भगवान श्रीकृष्ण आणि सुदामाची. तर ते याच्यामध्ये काय आहे? एका वेळेस भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम यांच्या गुरुआईने त्यांना सांगितलं होतं की बाबा रे, तुम्ही मोळ्या आणायसाठी जंगलामध्ये जा. तर ज्यावेळेस मोळ्या आणायसाठी जंगलामध्ये गेले, मोडी म्हणजे तुम्हाला सांगतो सरपण. काय? मोडी म्हणजे सरपण. तर त्यांना सरपण आणायसाठी जंगलामध्ये पाठवलं. तर आपण नजर गलतीनं थोडीशी जरी चूक केली तर त्याचा आपल्याला भुगतान किती करावं लागते? काय? त्याचं भुगतान कसं करावं लागते? तर मग त्यांच्या गुरुआईंनी त्यांना एका बुचडीमध्ये थोडे हरभरे बांधून दिले होते. आता आज सुधारित पद्धत आपण फुटाणे वगैरे शेंगदाणे वगैरे, तर त्या टाईमला गुरुआईंनी काय दिलं होतं की बा तुम्ही जंगलात जासाल तर तुम्हाला खायसाठी थोडे हरभरे बांधून दिले. पाणी खूप आलं अतोनात, भयंकर पाणी, ढगफुटीसारखं पाणी झालं. तर मग हे दोघे झाडावर चढून गेले. झाडावर चढल्यानंतर रात्र झाली. रात्र झाल्यानंतर आता काय करायचं? रात्र झाली, आता काय करायचं? मग भगवान श्रीकृष्ण वर बसले
आणि सुदामा खाली बसला. तर सुदामाला काय झालं, त्याला भूक लागली. त्यानं काय केलं, आता फुटाण्याचा आवाज येत नाही, चणे दाताखाली आवाज येते, तर तो कुटूर 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 कुटूर, तर तो जसे चणे खायला लागला त्याचा कुटूर कुटूर आवाज यायला लागला. तर भगवान श्रीकृष्ण समजले की माझा जो सवंगडी आहे सुदामा, याला भूक लागली, हा चणे खाऊन राहिला. चणे खाल्ल्यानंतर त्याला काय झालं, चण्यामुळे गॅस ट्रबल होतो. मग त्याचा वायू निघाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण समजले की यानं चणे आता खाल्ले, पोट फुगलं, आता याचा गॅस बाहेर निघून राहिला. मग भगवान श्रीकृष्ण त्यांना विचारलं, अरे सुदामा, म्हणे मला भूक लागली, आपल्या गुरु आईंनी आपल्यासाठी शिदोरीत काहीतरी दिलं होतं, हे बघ बरं एका बुचडीत बांधलेलं. तर सुदामा तो शर्मिंदगी महसूस झाली की आपण आपल्या दोस्तासाठी दगा केला. त्याने हे नाही सांगितलं की बा मी हे चणे खाल्ले. तर तो काय बोलला, म्हणे ज्यावेळेस गुरु आईंनी आपल्याला हे चणे बांधून दिले तर त्या बुचडीला म्हणे एक छिद्र होतं, त्या छिद्रातून रस्त्याने एक एक दाणा पूर्ण पडून गेला. तर त्यानं फक्त दोस्तासोबत एवढा दगा केला होता, तर त्याचं त्याला भुगतान किती करावं लागलं मालूम आहे काय. त्याची अशी दरिद्री परिस्थिती आली की त्याची खायची सोय नव्हती, अंगावर कपडा नाही, मुलं बाळं पत्नी, त्यांना संगोपन कसं करायचं हा विचार पडला होता. मग सुदामाची पत्नी म्हणे, अहो तुमचे परम मित्र भगवान श्रीकृष्ण हे तिथं राजे आहेत, ते राज्यकर्ता आहेत, त्या राजाजवळ तुम्ही जा आणि त्यांना काहीतरी हातभार मागा, जेणेकरून आपला हा लहान लहान मुलांचा परिवार आपण 2 टाईमचं खाणं त्यांना देऊ शकतो. पण हे सुदामाजी असे होते, बिलकुल त्यांच्या मनामध्ये कोणतीही भावना अशी उत्पन्न होत नव्हती की बा दुसऱ्याकडून आपण त्यांचा हात आपण मागायचं असं त्यांना पसंत येत नव्हतं. त्यांनी पत्नीला सांगितलं की नाही, मी जात नाही, भगवान श्रीकृष्णाजवळ जात नाही, तो राजा आहे आणि मी एक गरीब. तर मग मजबुरीनं त्याच्या राजाने ज्यावेळेस म्हटलं, त्याच्या पत्नीने ज्यावेळेस म्हटलं की तुम्ही जा, तर मग हा निघाल्यानंतर ज्यावेळेस जंगलातून काट्याकुपामधून तो जायला लागला, अक्षरशः त्याच्या पायामध्ये काटे रुतले. तर भगवान श्रीकृष्ण एका गुराखीच्या वेशामध्ये त्याच्यासोबत चालले, त्याच्या पायातला काटा काढला. त्याच्यानंतर हा फिरत तिथं राजद्वारमध्ये गेटच्या समोर गेल्यानंतर तिथं जे पहारेकरी असतात त्या पहारेकऱ्यांना तो म्हणाला, अरे बाबा, भगवान श्रीकृष्ण माझे परम मित्र आहेत, त्यांना मला भेटायचं, त्यांना निरोप द्या. तर ते सर्व लोक हसायला लागले. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, तुम्हारा सखा ये दर पे आया है, तुम्हारा सखा ये दर पे आया है. अशा तऱ्हेनं त्यांनी पहारेकऱ्यांना सांगितलं की अरे बाबा, पण त्यांना अशी मजाक वाटली की याच्या अंगावर कपडा नाही आहे, परिस्थिती कशी आहे, हातात काडी आहे, कपडे फाटलेले आहे, आणि हा म्हणतो आपले जे राजेसाहेब आहेत भगवान श्रीकृष्ण त्यांचा परम मित्र आहे. काही लोकांनी टाळाटाळ केलं, त्याला म्हटलं चल जा इथून. त्याच्यातला एक सुज्ञ माणूस होता, तो गेला आणि त्यांनी सांगितलं राजेंना की बा इथं बाहेर एक फाटके कपडे असलेला, फाटला तुटला एकदम गरीब माणूस आला आणि तो म्हणे मी भगवान श्रीकृष्ण तुमच्या राजांचा परम मित्र आहे, आणि तो सुदामा नाव सांगितलं लागलं. तर जसं त्यांनी सांगितलं सुदामा, तसेच भगवान श्रीकृष्ण आपल्या परिवारासोबत तिथं बसलेले होते. जसं त्यांनी सुदामा नाव ऐकलं तसंच ते धावत गेटवर आले, विचारू लागले कुठं आहे तो. मग यांनी सांगितलं तो गेला निघून, आम्ही त्यांना काढून दिलं. मग यांनी त्याला तफ्तीश केली, त्याला बोलावल्यानंतर त्याला आदर सत्कारानं आतमध्ये नेलं. आतमध्ये नेल्यानंतर
आतमध्ये गेल्यानंतर सत्यभामा वगैरे होते आणि भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे जे काही तिथले परिवारातले होते ते सर्व जमा झाले. भगवान श्रीकृष्णाने त्यांना आसनावर बसून आपल्या असुरूने त्यांचे पाय धुतले आणि त्यांना विचारलं की अहो, आमच्या वहिनी साहेबांनी आमच्यासाठी काय आणलं, आमच्या वहिनी साहेबांनी आमच्यासाठी काय दिलं. तर त्याला लाज वाटत होती की एवढा मोठा राजा आणि सुदामाच्या पत्नीनं काय दिलं होतं, थोडेसे पोहे बांधून दिले होते. मग सत्यभामा आणि तिथले जो पूर्ण महिला मंडळ सर्व जे होतं त्यांना विचार पडला की एवढे मोठे राजे आणि एवढ्या मोठ्या या गरीब माणसाचं पाय धुवून राहिले, आपल्या असुरूनं त्यांचे पाय धुवून राहिले, काहीतरी विशेष असायला पाहिजे. मग त्यावेळेस त्यांनी भीत आपली ती पोह्याची पुठळी त्यांच्या हाती दिली. मग ज्या टाईमला भगवान श्रीकृष्ण ते पोहे खायला लागले, मग त्या बाया म्हणून सत्यभामा वगैरे आम्हालाही द्या, तर त्यांना खूप गोडी वाटू लागली. तर त्यावेळेचा जो प्रसंग होता, सुदामाच्या पोयासाठी नेवरून फेणी मानिली सोन्याची माळी, सुदामाच्या पोयासाठी देवरून पेणी मानिली सोन्याची माळी, मानिली सोन्याची माळी. मग तिथं सुदामा भगवान श्रीकृष्णाच्या इथं त्याला चांगले नवीन वस्त्र देण्यात आले आणि तो 2-4-5 दिवस 8 दिवस जोपर्यंत राजवाड्यात होता त्याला दररोजचे नवीन पंचपक्वान्न खायसाठी देत होते. नवीन कपडे, राजासारखे कपडे घालवले, सर्व केले. आणि ज्या टाईमला तो जायला लागला पण त्याची हिंमत हे नाही झाली की बाबा रे, तुझ्या वहिनीनं मला सांगितलं माझी अशी दरिद्रीची परिस्थिती आहे आणि माझ्या मुलांना 2 वेळची रोजीरोटी मी कमवून त्यांचं पालनपोषणसुद्धा करू शकत नाही आणि त्यांना 2 टाईमची भाकर तुकडासुद्धा देऊ शकत नाही. पण त्यांनी आपल्या परममित्र भगवान श्रीकृष्णांना हा शब्द टाकला नाही की मी तुमच्या वहिनीने मला सांगितलं की तुम्ही काहीतरी घेऊन या जेणेकरून आपण परिवाराचं संगोपन करू. मग ज्या वेळेस सुदामा जायसाठी निघाल्यानंतर सुदामाने पाहिलं की बा जातेवेळी त्याचे कपडे वगैरे सर्व उतारून घेतले आणि तो ज्या परिस्थितीत आला होता त्याच परिस्थितीत त्याला तिथून पाठवण्यात आलं. मग ज्या टाईमला याला खूप फील झालं म्हणजे दुःख झालं की पहा, मी राहिलो 8 दिवस, खाल्लं पेल्लं सर्व पंचपक्वान्न खाल्ले, मिष्टान्न खाल्ले, पण माझे मुलं तिकडे उपाशीच आहेत, पत्नी उपाशीच आहे. मग ज्या टाईमला सुदामा निघाला तर गावखरी म्हणजे गावाच्या शिवेजवळ ढोल, ताशे, नगारे, बँड, संदल, आजच्या परिस्थितीत ज्याला आपण काय म्हणतो DJ, आजच्या ह्याच्यात DJ म्हणतात. तुम्हाला मुद्दाम मालूम पडलं पाहिजे म्हणून सांगतो. आजच्या प्रकारचा DJ त्या टाईमला ढोल, ताशे, तुताऱ्या राहत होत्या, अशा लंब्या पूर्ण वाजणाऱ्या. तर ते पूर्ण सामुग्री घेऊन त्याच्या स्वागतासाठी लोक, गावातले मंडळी गावाच्या शिवेवर उभे होते. त्याला आश्चर्य वाटतं की बा हे काय आहे. तर ज्यावेळेस तो गावात जाऊन पाहते तर ते जे होते सुदामाच्या पोयासाठी देवरून फेणी बांधिली सोन्याची माळी, बांधिली सोन्याची माळी. तर त्यांनी जे तेवढे पोहे खाल्ले भगवान श्रीकृष्णानं, तर त्याच्याबद्दल आपल्या मित्राला जे देण दिली, काय दिली त्याला मालूम नाही पडलं, पण त्याच्या गावामध्ये त्याच्या वस्तीमध्ये त्याला सोन्याची माळी बांधून दिली. ती होती सोन्याची द्वारका. काय ती होती? सोन्याची द्वारका. ती द्वारका आज नाही आहे, ती
समुद्रामध्ये डुबवलेली आहे. आता हे झालं भगवान श्रीकृष्णाचं. तुम्ही म्हणसान बाबा भगवान श्रीकृष्णाचंच सांगतात. दुसरी जोडी कोणती? अमर जोडी होऊन गेली. कोणती जोडी होऊन गेली? धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन. धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे. विश्वामध्ये सर्वात मोठे जो पिक्चर आहे की जो गाजला, शोले पिक्चर म्हणून, त्या शोले पिक्चरमध्ये ही दोघांची दोस्ती होती. म्हणून तुम्हाला मुलाबाळांना आज फ्रेंडशिप डे निमित्तानं दोस्तीचं महत्त्व काय आहे, दोस्ती असावी तर अशी असावी काय, म्हणून मी तुम्हाला हे वर्णन सांगितलं. तुम्ही शांतचित्तानं ऐकून घेतलं म्हणून आज तुम्हाला सर्वांना माझ्याकडून फ्रेंडशिप डेच्या म्हणजे मैत्री दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. नांदगावचे बाबा की जय. ये दोस्ती हम नहीं